जर तुझ्या भावाने तुझ्या आई बापाला जर वेगळं काढलं आणि त्यांना नाही सांभाळलं, तुला कसं वाटेल बरं? वहिनी वहिनी जाऊ नका वहिनी. मला चालले मी, जाऊ दे. वहिनी ऐका ना नको वहिनी. नको नको. वहिनी ऐका ना. काय जाऊ नका वहिनी. आवडतं का ना मला सगळं काम करायचं हे करायचं? ऐका ना वहिनी प्लीज. बोल मी सांगतो बरं समजून. नको तुझा बरं जा. वहिनी ऐका मला ना. लय वैताग आला रे, नको माझ्या मागं लागू. वहिनी ऐक ना प्लीज वहिनी. अरे किती काम करायचं? वहिनी बरं नको बाबा, जाऊ दे. मी सांगतो अरे वहिनी. मला लय काम करावं लागते रे. बोल मी सांगतो ना वहिनी बरं. काय नाही सांगायचं कुणाला, ऐका माझे वहिनी. चालले माहेरी. वहिनी नको. ओ जा. वहिनी ऐका जा ना. तुझं. ऐका ना वहिनी नको. प्लीज. जा. ओ वहिनी तुझ्या कामासाठी मला इथं आणून वहिनी, वहिनी, ऐका ठेवलं ना. काम मी करायचं. अरे जाऊ दे. ऐका ना वहिनी. ओ वहिनी ऐका ना वहिनी. जा तू तुझा. वहिनी ऐका ना. मला मी चालले माहेरी. ए भाऊ काय? बरं ना वहिनी चालले रुसून. कुठं चालली? माझ्या माहेरी चालले. काय झालं? काय नाही झालं, माझे मी चालले. काय झाले? काय माहिती हा? धरून निघले त्यातून चाललेत. मी म्हणतो जाऊ नका वहिनी, मी सांगतो त्याला. बर बर तुझा घरी मी बरं. आणतो तिला बघ. अरे काय झालं? मला माहेरी जायचंय. का? मला नाही राहायचं. पण कमन नाही राहायचं? सगळे काम मलाच करायचे एकटीला. हा शेतातलं काम मीच करायचं. आता मग आता आपले काम आपण नाही करणार तर कोण करणार? आपले काम आपल्यालाच करावं लागणार ना. मी एकटी नाही करणार ना काम. मग आता घरातली सगळीच कामं करतेत ना, प्रत्येकाचं वेगवेगळं काम आहे, करतेच ना. असं थोडंच आहे की बाबा बाकीची बसू देत आणि तू एकटीच काम करते असं आहे का? अहो मीच जास्त काम करते की बरं. अरे करते मग पण मग आपण कशासाठी करतो? आपल्यासाठीच करतो ना. आपण काय लोकांच्या वावरात जातो, लोकांची कामं करतो, असं काय आहे का? मला नाही राहायचं, मला माहेरी जायचंय. माहेरी जायला काय अडचण नाही. नाही तर मग वेगळं राहू आपण. वेगळं? हा वेगळं राहायचं. मी नाही करायला तुमच्या आई बापाचं सगळं काम. अरे बाबा ते बारक्या भावाचं लग्न झालं नाही त्याचं, आपण वेगळं टाकून त्यांना जमतंय का? मला नाही माहिती काय ते. हा? वेगळं राहू नका आपण. असं थोडंच आहे की आपण वेगळं राहिलं की आपल्याला सगळ्या गोष्टी आयत्या भेटणार आहे की आपल्याला काम हे करावंच लागणार आहे. हा मग वेगळं राहून असं थोडंच आहे बाबा. आपल्याला जर आराम भेटतोय ना, तुला काम नाही मला काम नाही, मग हाय बाबा काहीतरी होईल फायदा. पण वेगळं राहून काय होईल का? जे सगळे एकत्र राहून ज्या गोष्टी होतात, जे एकत्र कुटुंब राहून ज्या सगळ्या गोष्टी होतात तसं नसतं होत. हा एके घरात 2 चुली पेटल्या 3 चुली पेटल्या की अधोगती होती, विकास नाही होत माणसाचा. मला नाही काय माहिती. वेगळं राहू आपण. वाहिलं. हा मी नाही काम करायला का मी सगळ्यांच्या घरामध्ये. असं का? हा बरं चालते जा. डोकं लावा बाबा. थांबवण्यात पण. हो ऐका ना, काय इकडे झालं? या ना. काय झालं? ऐका ना तुम्ही माझं, आपण वाईले राहू ना. अरे बाबा तुला काय म्हणलं? वाहिलं गावातले लोक काय म्हणतील, आपण वेगळं राहिलो काय म्हणतील, लोक नाव ठेवतील ना आपल्याला. लोकांना काय असं करायचंय? असं थोडंच चालतंय. लोकांना काय करायचंय काय? हे त्याचं लग्न झालंय नाही तुम्ही बारक्याचं. ऐका ना, उठल्यापासून 5 पासून उठल्यापासून मलाच काम करायचंय. हम्म. तुमच्या पप्पांना तुमच्या आईला दिवसभर चहा लागतो. मग हे दिवसभर मी तेच काम करीत बसायचं का? तुम्ही सांगा बरं. मग तुम्ही विचार करा ना माझा. दिवसभर मीच काम करायचे सगळे, त्याच्यामुळे आपण वाईली राहू ना. बरं उदाहरणार्थ जर तुझ्या भावाने तुझ्या आई बापाला जर वेगळं काढलं आणि त्यांना नाही सांभाळलं, तुला कसं वाटेल बरं? म्हणजे तू म्हणला बाबा हे लय वैताग व्हायला लागलाय, त्यांचं सगळंच मला बघावं लागतंय आणि आता हे माझ्या कामाचे राहिले नाहीत, हे कसं आता निर्जीव गोष्टी सारखे झाले, हे आता निरुपयोगी झाले. तर एखादा व्यक्ती जोपर्यंत आपल्या कामाचा आहे तोपर्यंत आपण त्याच्याकडून आपलं काम काढून घेतो. आता ते म्हातारे झाले तर मग आपण त्यांना लगेच घराच्या बाहेर काढायचं किंवा मग आपण वेगळं राहायचं. तसं तुझ्या बाबतीत जर झालं, तुझ्या भावाने तुझ्या आई बापाला वेगळं काढलं तर तुला कसं वाटेल? आपलं कर्तव्य आहे त्यांना सांभाळणं, हे आपलं कर्तव्य, आपण त्यांना सांभाळलं पाहिजे. आपलं लहानाचं मोठं त्यांनी केलेलं असतं. जसं तुला तुझ्या आई बापाबद्दल वाटतं ना, तसं मला पण माझ्या आई बापाबद्दल वाटतं. आणि तू आहे ना माझ्या आई बापामध्ये एकदा तुझ्या आई बापा आहेत असं एकदा इमॅजिन कर ना. असं तू बघ एकदा की बाबा त्या जागी माझ्या आई बाप आहेत, आपण त्यांना वेगळं काढणं किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे. मी खरंच चुकीचे ठरले, तुम्हीच खरे. मी खरंच लय चुकीचं बोलले आणि चुकीचं पण वागले. तर जाऊ दे, आता काय झाला विषय तो झाला. तिथे तर काय त्यांच्या समोर तू बोलली नाही वेगळं वेगळं राहायचं काय. नाही तर ठीक आहे.